या ठिकाणी आपण बघू सेटिंग कशी करायची. तर या ठिकाणी ENT बटन प्रेस करून ठेवायचं आहे. या ठिकाणी डिले टाईम येईल. DNT म्हणजे डिले टाईम. डिले टाईम म्हणजे काय, लाईट जाऊन आल्यानंतर पंप किती मिनिटांनी चालू करायचे. तर त्यासाठी आपण अप ॲरो दाबला तर अंक वरती वाढतात, म्हणजे किती मिनिट्स वाढवायचे ते मिनिट्स या ठिकाणी वाढतात. हे 9 म्हणजे 9 मिनिट्स आहेत, 10 मिनिट, 11 मिनिट, 12 मिनिट. आणि कमी करायचं झालं तर या ठिकाणी आपण हे फक्त प्रेस करून ठेवायचं, मिनिट्स कमी होतात. मला 1 मिनिटाची सेटिंग पाहिजे. 1 मिनिटांनी माझी लाईट आल्यानंतर पंप चालू झाला पाहिजे. 1 मिनिट मी या ठिकाणी सेट केला. आता ONT म्हणजे ऑन टाईम. ऑन टाईम म्हणजे किती तास पंप चालू ठेवायचा आहे. आता या ठिकाणी मला 5 तास पंप चालू ठेवायचा आहे, तर मी या ठिकाणी 5 तासाचं सेटिंग करतो. हे जे अंक दिसतात ONT नंतर हे सगळे तासामधले अंक आहेत. तर मी 5 तासाची सेटिंग केलेली, ONT 5 तास. आता पुढचा जो सेटिंग येईल ते OFT म्हणजे ऑफ टाईम, किती वेळ पंप बंद ठेवायचा. आता मला या ठिकाणी 7 तास पंप बंद ठेवायचा आहे. मी 7 हा आकडा येतोपर्यंत बटन दाबले. आता DRN म्हणजे काय, तर ड्राय रन झाल्यानंतर पंप किती वेळ तुम्हाला बंद ठेवायचा आहे. मला 3 तास या ठिकाणी बंद ठेवायचा आहे. मी 3 हा अंक येईपर्यंत बटन दाबलेलं आहे. अशा रीतीने आपली सेटिंग पूर्ण झालेली आहे. आता पंप कसा चालू होतो ते आपण बघणार आहे. आता या ठिकाणी बटन जे आहे ते मॅन्युअल मोडवर आहे. मी या ठिकाणी बटन ऑटो मोडवर प्रेस करतो. या ठिकाणी आपण जी सेटिंग केलेली आहे ती सेटिंग या ठिकाणी दिसायला चालू होईल. आता 1 ऑन डिले टाईम, 5 ऑन टाईम 5 तासाचा, 7 ऑफ टाईम 7 तासाचा. आता डिले टाईम 1 मिनिटाचा चालू झालेला आहे. 1 मिनिटांनी पंप चालू होईल. या ठिकाणी डिले टाईम पूर्ण झाला आणि पंप चालू झालेला आहे. आता या ठिकाणी व्होल्टेज आपल्याला शो होत आहे 442 व्होल्ट आणि 2.7 एम्पियर करंट घेते पंप. तर आता ड्राय रन सेटिंग कशी करायची ते बघायचं. एकदम सिंपल ड्राय रन सेटिंग आहे. या ठिकाणी DRN लिहिलेलं आहे. ते बटन जे आहे ते फक्त प्रेस करायचं आहे. रेड लाईट लागेल आणि रेड लाईट बंद होईल. DRN सेट अशा पद्धतीचा डिस्प्लेवरती मेसेज दिसेल. अशा रीतीने ड्राय रन सेटिंग पूर्ण होते. आता पुन्हा एकदा आपण बघू. या ठिकाणी RYBच्या 3 वायर ज्या आहेत त्या आपण RYB स्टार्टरला जोडलेल्या आहेत. 2 ग्रीन वायर आहेत त्या P3 आणि P4 ला जोडलेल्या आहेत. 2 ब्लॅक वायर आहेत त्या आपल्या P2 आणि P3 ला जोडलेल्या आहेत. अशी सेटिंग केलेली आहे. ENT बटन दाबलं, पहिल्यांदा DNT येईल म्हणजे डिले टाईम येईल, जो मिनिट्समध्ये असतो तो सेट केलेला आहे. त्याच्यानंतर डिस्प्लेवरती ONT येईल. ONT म्हणजे ऑन टाईम, किती तास पंप चालू ठेवायचा आहे ते या ठिकाणी आपण सेट केलेलं आहे. त्याच्यानंतर OFT म्हणजे ऑफ टाईम, किती तास पंप बंद ठेवायचा आहे ती सेटिंग या ठिकाणी आपण केलेली आहे. त्याच्यानंतर DRN म्हणजे ड्राय रन झाल्यानंतर किती तास पंप बंद ठेवायचा आहे ती सेटिंग